राम सिंहासनावर बसले आणि तिथं भरत नव्हते. हनुमंताला बोलवलं. हनुमंता, अरे भरत दिसत नाही राज्याभिषेक सोहळ्याला. हनुमंतराय पण घाबरले. म्हणले देवा, सीतेचा शोध केला, आता भरताला पण शोधतो. सगळीकडे शोधलं आणि सिंहासनाच्या पाठीमागं भरत होते, छत्र धरलेलं होतं आणि भरत तिथं रडत होते. आणि हनुमंतराय गेले, म्हणले तुम्ही इथं होय, आम्ही सगळे शोधतोय तुम्हाला. आणि राम बेचैन झालेत, भरत कुठे आहे, भरत दिसत नाही, भरत दिसत नाही. राज्याभिषेक सोहळा आहे हो. आणि भरत रडतायत. हनुमंतराय विचारतात, रडता का? आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंदही दिसतोय, दुःख दिसतोय. तर भरत सांगतायत, हा दिवस येण्यासाठी माझ्यामुळे 14 वर्ष उशीर झाला. कारण की मला राज्य मिळावं म्हणून आईने माझ्या भावाला वनवासाला पाठवलं ना, माझ्यामुळे उशीर झाला म्हणून दुःख आहे. आनंद उशीर होऊ द्या, पण राम राजा झाला याचा आनंद आहे. पुन्हा पुढे आले कोण? हनुमंतराय. आणि कानात सांगतात रामाला, काळजी करू नका, पाठीमागं भरत हे शिपायाला हाकलून दिलंय, त्यांनी छत्र धरलंय सिंहासनाच्या पाठीमागं, कोणालाच दिसत नाही. घेऊ का पुढे त्यांना? राम म्हणतात, नका घेऊ, त्यांना तिथंच राहू द्या. म्हणले देवा, कळत नाही तुमचं काय कारण आहे? हनुमंता, मी जरी राजा असलो तरी भरतासारख्या भावाने छत्र धरलंय म्हणून मी राजा आहे, ना तर मी कशाचा राजा? काय प्रेम असतं भावाभावांचं.